तर तुम्ही म्हणत असा आता हे पोरं रोट्याखाली काय करतात हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका मिनी ब्लॉगमध्ये. आज चालू आहे आपल्या शेतामध्ये रोट्या. तर हे आपला हरभऱ्याचं वावर आहे जे की काही दिवसापूर्वीच पेरलं होतं. आता मी चाललो होतो आपल्या मक्काच्या वावरामध्ये, तिथं आलेलं होतं रोट्या आणण्यासाठी. त्याच्यामध्ये खूप घाण होती, त्यासाठी मी दताळ आणलेलं होतं. तर हे दताळ आणलेलंच कारण असं होतं की आपले जे मक्का शेत आहे त्याच्यामध्ये दांडे खूप पडलेले होते. ते रोट्याला जाम करतील, त्याच्यामुळे आपल्याला ते दांडे जमा करून पेटवून द्यायचे होते. मग काय उचललं दताळानं लागलोच माझ्या कामाला. तर अशा प्रकारे आपल्याला दांडे कसं एका ठिकाणी जमा करून पेटवून द्यायचं होतं, जेणेकरून रोट्या काही जाम होणार नाही. पण काय जे नशीब असतं ते होतंच. अखेर काय रोट्याचा जाम झाला. आता मला माहिती आहे रोट्या काही जाम झाला तर काढणारच काही चालत होती. त्याचाच तुम्हाला एक डेमो दाखवतो सध्या. तर या पोराची इतकी हालत खराब झाली होती, तर रोट्याच्या खाली घुसू माती काढत होतो, माती काही निघत नव्हती. आणि त्याच्यानंतर त्याच्या महिन्यात थोडं फळ भेटलं आणि ते रोट्या चालू झाला. आता संध्याकाळ पण झाली होती आणि आपलं काम काय आटपायचे नावच घेत नव्हतं. असे सगळी कचरा जमा करत आम्ही गंज करू एकदम पेटवून देत होतो. आणि जे आपल्या शेतामध्ये रोट्याचं ट्रॅक्टर चालू होतं ते पण आता थंड होण्यासाठी